मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे थोड्याच वेळात मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत। 26 जानेवारी रोजी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने मुंबईवर धडकणार आहे। गावागावातून मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने निघावं असं आवाहन आज पत्रकार परिषद घेऊन जरांगेंनी केलंय। शिवाय मुंबईमध्ये 3 कोटी मराठा बांधवांचं वादळ धडकेल असंही ते म्हणाले। 54 लाख कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय आपण मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्या सोबत आहेत। रवी, मनोज जरांगे साधारण किती वाजता निघतील आणि त्यांच्या या प्रवासाची संपूर्ण तयारी कशी झाली आहे? अंतरवाली सराटीमध्ये काय वातावरण आहे सध्या? प्रज्ञा, मनोज जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे आंदोलक या ठिकाणी एकत्रित येत आहेत। काही मराठवाड्यातले आंदोलक तर रात्रीपासूनच या ठिकाणी तळ ठोकून आहेत। तयारी सांगायचं झालं तर आपण जर बघत असाल तर या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अश्वारूढ पुतळा उभा आहे एका ट्रॅक्टरवरती आणि हे प्रतिकात्मक देह समोर ठेवून मनोज जरांगे या पुतळ्याच्या पाठीमागे पायी या पदयात्रेमध्ये सहभागी होत मुंबईच्या दिशेने रवाना होतील। या ठिकाणी ह्या सभामंडपात आपण बघत असाल की हे उपोषण स्थळ आहे, त्या ठिकाणी आंदोलक एका ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आहे। जवळपास 1,500 पोलीस या ठिकाणी कालपासून तैनात आहेत। एक SP, 4 DYSP यासह 100 पोलीस अधिकाऱ्यांचा फौजफाटा असेल। याशिवाय SRPF, CRPFच्या जवळपास 7 तुकडे आहेत, क्विक ॲक्शन फोर्स देखील आहेत। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दक्षता घेत आहे। मागचा अनुभव पाहता यावेळी मात्र चोख बंदोबस्त पोलिसांचा आहे। आपण माझ्या मागे बघत असाल तर या ठिकाणीच प्रवेशद्वारापासून पोलीस सर्वांची तपासणी करतच आतमध्ये सोडत आहेत। वाहनांचा तळ वेगळ्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। CCTV, ड्रोन कॅमेऱ्यांची नजर या ठिकाणी असणार आहे। धुळे सोलापूर महामार्ग आहे, त्या महामार्गावरूनच मनोज जरांगे सुरुवातीला बीडच्या दिशेने रवाना होणार आहेत। काही अंतर ते पायी कापणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे। पूर्वानुभव बघता जवळपास 1,500 पोलीस कालपासून या ठिकाणी जागोजागी त्यांना बंदोबस्ताचं नियमन करून दिलेलं आहे, त्या ठिकाणी हे तैनात आहेत। आंदोलक मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेले, हजारोंच्या संख्येने आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना होईल असे चित्र आहे। बच्चू कडू देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। ते आता नेमक्या कुठल्या वळणावरती एकत्रित येतील, कारण साधारण अजून 1-1.5 तास मनोज जरांगे यांना लागण्याची शक्यता आहे। या ठिकाणाहून ते मार्गस्थ होते आणि जागोजागी त्यांचं स्वागत होण्याची देखील शक्यता आहे। जवळच माहिती मिळत आहे की अनेक ठिकाणी आंदोलक रस्त्यावरती मनोज जरांगे यांना वाटे लावण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रित येत आहेत। कुठेतरी त्यांचं स्वागत होण्याचा प्रयत्न होईल, त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होईल। मात्र मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे ही शेवटची आणि अंतिम लढाई आहे। काही क्षणापूर्वी ते अत्यंत भावुक देखील झालेले होते, त्यामुळे आंदोलकांना एकत्रित येण्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि आज काहीच वेळानंतर या ठिकाणाहून ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील। प्रज्ञा, रवी, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।